बातमी नाशिकच्या निर्धार मेळाव्यासंदर्भातली। नाशिकच्या निर्धार मेळाव्यात ठाकरेंच्या शिवसेनेनं बाळासाहेबांच्या एआय भाषणाच्या माध्यमातून भाजप आणि एकनाथ शिंदेंना टार्गेट केलं। पण त्या भाषणावरनं आता उद्धव ठाकरे आणि सत्ताधारी भाजप शिवसेनेत चांगला सामना रंगलाय। तर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला शिवसेना प्रमुखांच्या एआय भाषणाची गरज का भासली यावरनं नवीन चर्चेलाही तोंड फुटलंय। जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो, भगिनींनो, मातांनो, शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या भाषणानं महाराष्ट्रावर अक्षरशः गारूड घातलं होतं। ही शिवसेनेला मान्य आहे, लोकशाही मान्य नाही। काय दिले काय तुम्हाला? लोकशाहीने दिले काय? आमची सत्ता असताना त्यांचं एक असं काहीतरी निघायचं पाक्षिक काहीतरी सरकारचं, आणि त्यामध्ये त्यांनी लोकराज्य 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 म्हटलं। नाही, आमचं सरकार आलं तर मी मनोहर जोशींना सांगितलं लोकराज्य नाही, शिवराज्य। बाळासाहेबांचं भाषण म्हणजे तुफान गर्दी हे अनेक दशकांचं जणू समीकरण बनलं होतं। म्हणूनच राजकीय विरोधक सुद्धा शिवतीर्थावर शिवसेना प्रमुखांचं भाषण ऐकण्यासाठी हजेरी लावायचे। हा माणसाला जवळ करायचा कसा? आणि खरोखर माझे म्हणणं माझं काय नाही, त्यात बदल नाही। मी आणि शरद पवार जर ह्या महाराष्ट्रात एकत्र असतो तर कोणाची टाप नव्हती या महाराष्ट्राकडे वाकडे वागण्याची। शिवसेना प्रमुख आपल्या ठाकरी शैलीतनं राजकीय विरोधकांचं वेळोवेळी वस्त्रहरण सुद्धा करायचे। आजचा सत्ताधारी भाजप सुद्धा त्यांच्या शाब्दिक तडाख्यातनं काही सुटलेला नव्हता। बाळासाहेबांनी भाजपला शाब्दिक फटकारे लगावलेले। भाजपशी आम्ही युती केली, दळबदळी निघालेले त्याचे। आम्हाला वाटले कमळा आम्हाला काय उपयोगी पडेल, संसार उभा राहील, काय पोरं बाळ होतील। आम्ही पलंग घेतला, गादी घेतली विकत, पाळणा घेतला विकत, आणि आयला सकाळी उठून बघतो आम्ही तर ही कमळा भाजपची खिडकी उघडून शरद पवार डोळा मारते। लढा आमच्याशी लोकसभेच्या वेळेला, आणि डोळा मारते शरद पवारांच्या पुलोतला। आज शिवसेना प्रमुख हयात नाहीत, तसंच त्यांनी उभी केलेली अभेद्य शिवसेना सुद्धा एकसंध नाही। केवळ शिवसेनेचीच दोन शकलं झाली आहेत असं नाही, तर या दोनही शिवसेना एकमेकांच्या विरोधात उभ्या ठाकल्यात। त्या संघर्षाचा एक नवीन अंक सुरू झालाय। उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेनं नाशिकच्या निर्धार मेळाव्यात शिवसेना प्रमुखांच्या एआय भाषणाच्या माध्यमातून भाजप आणि एकनाथ शिंदेंना अक्षरशः झोडून काढलं। हिंदुत्वापासून ते थेट शिंदेंच्या बंडखोरीपर्यंत विविध मुद्द्यांवरती या माध्यमातून भाष्य केलं गेलं। ही काही नाती जपणारी माणसं नाहीत। कमळाबाई म्हणजे एक ढोंग आहे, ढोंग। भारतीय जनता पक्षाला महाराष्ट्रात काय, अरे देशात कोणी ओळखत नव्हते तेव्हा आम्ही त्यांना खांदा दिला। खांदा म्हणजे आधाराचा हो। अरे महाराष्ट्रात त्यांना आम्हीच वाढवलं, पण आता त्यांना खांदा द्यायची वेळ आली आहे। मराठी माणसाला बेडर केलं, संकटी बाळासाहेब ठाकरेंच्या याच एआय भाषणावरनं राजकीय वादाची ठिणगी पडली। टक्कर देत सत्ताधारी भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेनं शिवसेना उबाठावर जोरदार पलटवार केला। स्वतःचा आवाज कोणी ऐकत नाहीत आणि शिवसेना प्रमुखाचा आवाज दाखवतात। किती लाचारी आहे। अरे नेतृत्व करताना तुम्हाला स्वतःवर कॉन्फिडन्स जर असेल तर तुम्ही बोंबला ना। माझा विभाग किती काम करते बघा, की माहिती तंत्रज्ञान विभागाचा कामाचा सपाटा, प्रचार प्रसार, जे कालपर्यंत आई आई बोलणारे एआय वर बोलायला लागले आहेत, मला समाधान आहे। त्याचा उपयोग काय करायचा याचं अजून एथिक्स आम्ही ठरवलेलं नाही। ते ठरवलं की वापरणारे योग्य आहेत की अयोग्य।